जय कृष्ण बंधू भगिनींनो, दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीता सांगितली असल्यामुळे या दिवशी गीता जयंती साजरी केली जाते जगभर। आणि म्हणून आजही आपण त्या गीता जयंतीच्या निमित्ताने भगवद्गीतेचा जन्म आणि भगवद्गीतेचं महत्त्व या व्हिडिओच्या माध्यमातून इथे संपन्न करणार आहोत। सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना भगवद्गीता जयंतीच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो। रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। समाज सुधारणेमध्ये महत्त्वाचं स्थान माणसांचं राहिलेलं आहे, परंतु केवळ माणसांच्याकडनंच समाज सुधारणा घडते असं नाही, समाजाचं प्रबोधन घडतं असं नाही, तर त्यापेक्षाही माणसांपेक्षाही अधिकचं योगदान ग्रंथ देताना देखील आपण पाहतो। अनेक ग्रंथ असे आहेत की ज्या ग्रंथांच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन समाज सुधारणेमध्ये मोलाचा भर घातला गेलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। पिढी दर पिढींच्या मध्ये या ठिकाणी मानवी जीवनाचं महत्त्व लक्षात यावं म्हणून ग्रंथ प्रबोधन करताना आपल्याला दिसून येतात। आपण अनेक महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करतो, परंतु काही ग्रंथांच्या देखील जयंत्या साजऱ्या केल्या जातात। त्यापैकीच मी यापूर्वी एक व्हिडिओ ग्रंथाच्या जयंतीच्या निमित्तानं टाकला होता आणि तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी, आणि आपण त्यांची ज्ञानेश्वरी जयंती हा एक व्हिडिओ यापूर्वी माझ्या यूट्यूब चॅनलवरती श्रवण केलाच असेल। आणि आपण दुसरा जो ग्रंथ आहे ज्या ग्रंथांची जयंती आपण साजरी करतो तो ग्रंथ म्हणजे भगवद्गीता। या ग्रंथाची देखील जयंती मी यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला दरवर्षी संपन्न केली जाते। आणि म्हणून या ग्रंथांच्या संबंधानं आपण विचार या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहोत। खरं तर गीता अनेक प्रकारच्या आहेत, पण गीता म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर एकच गीता येते, ती म्हणजे भगवद्गीता किंवा श्रीमद भगवद्गीता। हीच गीता आपल्या डोळ्यासमोर प्रामुख्यानं उपस्थित होताना दिसते। तशात अनुगीता आहे, अष्टावक्र गीता आहे, अवधूत गीता आहे, ब्रह्मगीता आहे, वशिष्ठ गीता आहे, यमगीता, व्यादगीता, अशा कितीतरी प्रकारच्या गीता अस्तित्वात असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। गीता हा शब्द भगवद्गीता या शब्दाचा संक्षिप्त असा शब्द झालेला आपल्याला दिसून येतो। भगवद्गीता म्हणजे भगवंतानं गायलेली असा या भगवद्गीता या शब्दाचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे। गीता ही महाभारताच्या भीष्म पर्वामध्ये आलेली आहे। आपल्याला माहिती आहे की या देशातला महाभारत ही अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ, ज्यामध्ये 18 पर्व आलेले आहेत। तर या 18 पर्वांच्या पैकी भीष्म पर्वामध्ये भगवद्गीता आलेली आहे, हे आपण सगळे जाणतच असाल। या भगवद्गीतेमध्ये एकूण 18 अध्याय आहेत आणि 700 पेक्षा अधिक 720 श्लोक आलेले आहेत। आणि या श्लोकांच्या माध्यमातून या गीतेच्या माध्यमातून भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक इतिहासाचं सार आपल्याला गवसताना दिसतं। भगवद्गीता प्रामुख्यानं जर आपण अभ्यासली तर या देशाचा धार्मिक इतिहास, सांस्कृतिक इतिहास, सामाजिक इतिहास आपल्याला निश्चितपणे समजून घेणं कठीण जात नाहीये। उपनिषदांचा सार ज्या 2 व्यक्तींच्या संवादातून प्रकट होतो, म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन, त्यासच गीता म्हटलं गेलेलं आहे असं शास्त्रवचन आहे। श्रीकृष्ण अर्जुन संवाद रूपी गीतेस प्रस्थान त्रयीमध्ये समाविष्ट केलं गेलेलं आहे। आपल्याकडे प्रस्थान त्रयी 3 मानले गेलेले आहेत, त्यामध्ये भगवद्गीतेला महत्त्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे। प्रस्थान त्रयीमध्ये उपनिषदे 1 आहेत, नंबर 2 वर ब्रह्मसूत्रे आहेत आणि नंबर 3 भगवद्गीता आहे। हे
प्रस्थान त्रयीतले ग्रंथ म्हणून ज्याचा उल्लेख आपल्याकडे केला जातो. गीता भारतीय संस्कृती आणि दर्शनशास्त्राचं सार आहे. भारतीय संस्कृती आणि दर्शनशास्त्राचं सार जर काय असेल तर ती आहे भगवद्गीता. हे देखील आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. गीतेवर आतापर्यंत अनेक भाष्य ग्रंथ लिहिले गेलेले आहेत, टीका ग्रंथ लिहिले गेलेले आहेत, ज्यामध्ये आद्य शंकराचार्यांनी त्यावरती लिहिलं गेलेलं आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून गीतेवरती लिहिलेलं आहे. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिलाय. महात्मा गांधींनी अनासक्ती योग नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. परमहंस योगानंदनी ईश्वरार्जुन संवाद नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. अरविंद घोष यांनी यसे ऑन गीता नावाचा ग्रंथ भगवद्गीतेवरती लिहिलाय. भक्ती वेदांत स्वामी श्री प्रभुपादनी भगवत गीता जशी आहे तशी, जी की आता आपल्याकडं बऱ्याच जणांच्याकडे ही गीता उपलब्ध आहे, ती गीतावरचा भाष्य ग्रंथ लिहिलेला आहे. विनोबा भावेंनी गीताई नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. जस करंदीकर यांनी गीता तत्व मंजरी नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. गीता प्रेसचे संस्थापक गीतवा तत्व विवेचनी टीका अशा पद्धतीचा ग्रंथ लिहिलेला आहे. दासोपंत यांनी गीतार्णव नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. अशा प्रकारचे कितीतरी प्रमुख भाष्य आपल्याला या ठिकाणी गीतेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. ही तर गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. माऊलींनी, ज्ञानेश्वर माऊलींनी या ठिकाणी गीतेवरती प्राकृत मराठीमध्ये केलेलं भाष्य हे खरोखरच सर्वोत्तम अशा प्रकारचं भाष्य मानलं गेलं पाहिजे. आणि म्हणूनच आपल्याकडे असं म्हटलं की गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली, असं गीतेबद्दलचं जे लिहिले गेलेलं ज्ञानेश्वरी आहे त्याबद्दल आपल्या संतांनी लिहून ठेवलेलं आहे. गीतेची महती सांगताना संत ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी लिहितात, तेत हरू म्हणे नेनिजे, तेत हरू म्हणे नेनिजे, देवी जैसे स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखीजे. गीता तत्व म्हणजे काय तर गीता पुन्हा पुन्हा या ठिकाणी पठणाचा प्रत्येक वेळी आपण जेव्हा जेव्हा गीता वाचू तेव्हा तेव्हा या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की जसं जसं जेव्हा जेव्हा पुन्हा पुन्हा आपण वाचू तसा तसा आपल्याला नवीन अर्थ प्राप्त होताना दिसतो. पुढे माऊली म्हणतात, जैसे डोळ्या अंजन भेटे, ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहे तेथ प्रगटे महानिधी. डोळ्यात अंजन घातल्याच्या नंतर जसा दृष्टीमध्ये भेद फाटा फुटलेला आपल्याला दिसतो, त्या पद्धतीनं ही भगवद्गीता जेव्हा जेव्हा आपण जशी जशी वाचू तशी तशी नूतन पद्धतीनं नवी दृष्टी या गीता आपल्याला देत असताना दिसते. हे गीतेचं वैशिष्ट्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. गीता हा अत्यंत आध्यात्मिक तत्वज्ञानात्मक ग्रंथ तर आहेच, परंतु त्यासोबतच अभिजात साहित्याची सर्व मूल्य या ग्रंथामध्ये आपल्याला आढळताना दिसतात किंवा पाहायला मिळतात. महाभारत हे जर कमळ असेल तर त्यातला गीता हा पराग आहे. महाभारत हे कमळ जर मानलं तर गीता ही त्या कमळातला पराग आहे. या दृष्टीने आपण गीतेकडे बघितलं पाहिजे. म्हणून माऊली ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात, आता भारती कमळ परागो गीता खू प्रसंगो. असं ज्ञानेश्वरीच्या अध्याय 1च्या 50व्या ओळीमध्ये माऊलींनी हा दृष्टांत देऊन महाभारत हे कमळ असेल तर गीता हे त्यातला पराग अशा पद्धतीचं वर्णन केलेलं आहे. गीतेची सुरुवात राजा धृतराष्ट्राच्या प्रश्नानं झालेली आहे आणि शेवट संजयाच्या समजून सांगण्यानं झालेला आहे. कुरुक्षेत्रावरती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पांडव आणि कौरवांच्या मध्ये युद्ध होणार आहे आणि त्या कुरुक्षेत्रावरती एका बाजूला पांडवांचं सैन्य आहे, दुसऱ्या बाजूला कौरवांचं सैन्य उभं आहे. पांडवांच्या सैन्यामध्ये अर्जुनाच्या रथाचं सारथ्य भगवान श्रीकृष्ण करत आहेत. कौरवांच्या सैन्यामध्ये भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, कर्ण आहे, दुर्योधन आहे,
आणि बाकी दुःशासन आणि बाकी फार मोठं सैन्य त्या बाजूला आहे, आणि इकडं 5 पांडव आणि त्यांचं सैन्य आणि अर्जुनाच्या रथावरती सारथ्य भगवान श्रीकृष्ण करत आहेत. दोन्ही सैन्य एकत्र आल्याच्या नंतर आता युद्धाला प्रारंभ करायचा आहे. तेवढ्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना, उचल तुझा गांडीव आणि कर आता युद्धाला प्रारंभ. तेव्हा अर्जुन पुढच्या सैन्यामध्ये पाहतो तर अर्जुनाला पुढच्या कौरवांच्या मध्ये भीष्माचार्य दिसतात, द्रोणाचार्य आपले गुरु दिसत आहेत, कृपाचार्य दिसत आहेत आणि आपले सगळे चुलत भाऊ दिसत आहेत. आणि मग अर्जुन मोहग्रस्त होतो आणि तो उलट भगवान श्रीकृष्णाला म्हणतो की हे देवा, तू मला कुणावरती बाण सोडायला सांगतोयस? माझ्याच माणसांच्या वरती मला बाण सोडायला सांगतोयस? हे काही मी करू शकत नाहीये. आणि मग असा मोहानग्रस्त झालेला अर्जुन लढायला नकार देतोय. ही गोष्ट भगवान श्रीकृष्णाच्या लक्षात येते आणि मोहग्रस्त अर्जुनाचा मोह घालवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण परोपरीनं त्याला जो उपदेश करतात कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती, त्या उपदेशालाच आपल्याकडं भगवत गीता म्हटलं गेलेलं आहे. त्यातूनच गीता या ग्रंथाचा जन्म झालेला आहे. हे इथे मुद्दाम आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण बघितलं असेल की गीतेची सुरुवात ही धर्मापासून झालेली आहे आणि या ठिकाणी शेवट हा मम या शब्दाने झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणून धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे हा पहिला श्लोक आहे आणि शेवटचा मम हा मी पुढे हे दोन्ही श्लोक आपल्या समोर ठेवणारच आहे. परंतु भगवद्गीतेमध्ये जो धर्म शब्द आलेला आहे तो अलीकडे जे आपण परंपरेच्या रूपानं धर्माकडे पाहतो किंवा विशिष्ट धर्म म्हणून आचरणाच्या दृष्टीनं फार संकुचित अर्थ अलीकडे आपण धर्माचा केलेला आहे. असा इतका संकुचित अर्थ धर्माचा इथे अभिप्रेत नव्हता. धर्माची व्याख्या ही फार विस्तृत रूपानं आलेली आहे. कर्तव्य अनेक विस्तारानं इथं आलेले आपल्याला दिसून येते. म्हणून गीतेत माझा धर्म काय याविषयीचं साधार विवेचन आलेलं आहे की आपला धर्म, माझा धर्म नेमका कोणता आहे आणि त्या धर्माचं पालन मी कसं केलं पाहिजे याचा विचार आपल्याला गीतेमध्ये पाहायला मिळतो. गीतेमध्ये एकूण 18 अध्याय आलेले आहेत. त्यांची नावं जरी आपण लक्षात घेतली तरी गीतेचं महत्त्व आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही आहे. गीतेची प्रारंभ अर्जुन विषाद योग या अध्यायापासून ते शेवटी मोक्ष संन्यास योगापर्यंत दैवी विचार आणि व्यवहार याची जुळवणी भगवद्गीतेमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. गीतेला उपनिषद असंही समजलं जातं. गीतेच्या अध्यायाच्या समाप्तीच्या वेळेला जो शब्द येतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे, प्रत्येक अध्यायाच्या शेवटी भगवत गीतासु उपनिषदस्तु असं शब्द आलेला आहे. प्रत्येक अध्याय जेव्हा जिथं संपतो तिथे हा उल्लेख प्रामुख्याने आलेला आहे की भगवत गीतासु उपनिषदस्तु असं म्हटलं गेलेलं आहे. उपनिषदस्तु असं म्हटलं गेलेलं आहे. यावर सर्व उपनिषदांचं सार आपल्याला या भगवद्गीतेमध्ये आलेलं निश्चितपणे पाहायला मिळतं. गीतेत प्रत्येक अध्यायाच्या शेवटी आपण बघितलं असेल जो उल्लेख येतो तो कसा आलेला आहे. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी इति श्रीमद भगवत गीता उपनिषस्तु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे अध्याय जो काय असेल त्या अध्यायाचा उल्लेख. म्हणजे या ठिकाणी यावरून आपल्या एक गोष्ट काय लक्षात येते, गीता ही ब्रह्मविद्या योगशास्त्र व कृष्णार्जुन संवाद असल्याचं यातनं आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. या गोष्टी इथं स्पष्ट होताना दिसतात. अर्जुनाची मोह समाप्ती किंवा निवृत्ती हे गीतेचं सार आहे. गीतेचं सार काय आहे तर अर्जुनाची मोह निवृत्ती करणं हेच या ग्रंथाचं मुख्य सार राहिलेलं आहे. आणि शेवटी अर्जुनाने नष्टो मोहा असं म्हटलेलंच आहे ना की हो देवा, माझा मोह आता नष्ट झालेला आहे. मोहित झालेला अर्जुन हा गीतेचा प्रारंभ आहे आणि नष्टो मोहा तोच अर्जुन म्हणतोय माझा मोह नष्ट झाला. हा गीतेचा शेवट म्हणजे माणसाच्या जीवनातलं परिवर्तन इथे या ग्रंथाच्या माध्यमातून कसं होतंय हे दर्शविलं गेलेलं आहे. खरं तर अर्जुन इथे निमित्त केलेलं आहे भगवान श्रीकृष्णांनी आणि अर्जुनाचं निमित्त करून जगातल्या प्रत्येक माणसाला
प्रत्येक क्षणाला जो मोह होतो, प्रत्येक गोष्टीचा जो मोह होतो, तर हा मोह नष्ट झाला पाहिजे त्या व्यक्तीचा, हाच या ग्रंथाच्या रचनेच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. हे आपण इथं प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणूनच ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात बघा, की तैसे अर्जुनाचे निव्याजे, तैसे अर्जुनाचे निव्याजे, गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओजे, फेडिले जगाचे. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील 1470व्या ओवीमध्ये माऊलींनी सांगितलंय की अर्जुनाचं निमित्त करून या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी एका अर्थानं जगाचं ओझच फेडण्याचं काम यातून केलेलं आहे. हिंदीत तुलसीदास व हरिवल्लभदास यांनी, तर इंग्रजीत आर्नेल्ड यांचं भाष्यही इथं महत्त्वपूर्ण आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. गीतेत उपनिषदांच्या सर्व कल्पना जशाच्या तशा स्वीकारलेल्या नाही आहेत. तिने यज्ञ कल्पनेचा व्यापक अर्थ देऊन कर्मकांडाची ज्ञानयोगाशी सांगड घातलेली आहे. तसेच सांख्ययोग इत्यादी जे दार्शनिक विचार गीतेच्या काळात प्रचलित होते, गीतेच्या काळामध्ये जे काही प्रचलित दार्शनिक सांख्ययोग वगैरे जे विचार होते की नाही, ते उत्कृष्ट या विचारांचा समन्वय घडवण्याचं काम भगवद्गीतेनं केलेलं आहे. उपनिषदातले जसेचे तसे विचार या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये घेतलेले नाही आहेत, तर त्याचा विस्तार करून एक वेगळ्या पद्धतीनं या सगळ्यांची सांगड घालण्याचा अत्यंत योग्य प्रकारे विचार या गीतेमध्ये आलेला आहे. असे म्हणतात की भगवद्गीतेतला पहिला अध्याय ते 6व्या अध्यायामध्ये कर्मकांडाचं महत्त्व विशद केले गेलेलं आहे. कर्मकांडाच्या संबंधानं हे अध्याय आलेले आहेत. अध्याय 7 ते 12 मध्ये उपासना कांडाला महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि अध्याय 13 ते 18 मध्ये ज्ञानकांडाचं महत्त्व विशद केलं गेलेलं आहे. गीतेने त्या काळामध्ये प्रचलित असलेल्या भिन्न भिन्न विचार प्रवाहांना एका विशाल आणि सर्व स्पर्शी तत्वज्ञानामध्ये सामावून घेण्याचं काम केलेलं आहे. आपण जर बघितलं तर गीतेचा पहिला श्लोक सगळ्यांनाच मुखोद्गत असेल की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुस्तवा, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुस्तवा, मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. अशा पद्धतीनं धर्मापासनं या भगवद्गीतेचा प्रारंभ होतो आणि शेवटचा श्लोक जो आहे, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्वा नीतिर्मतिर्मम, या पद्धतीचा शेवटचा मम इथे संपलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून गीता हा कर्म, भक्ती आणि ज्ञान या 3 निष्ठा सांगणारा सुसूत्र असा अलौकिक ग्रंथ आहे. ही गोष्ट आपण इथं लक्षात घेतली पाहिजे. आपण या ग्रंथाचे 18 अध्याय आणि त्याचे नुसते नावं जरी बघितले तरी याचं महत्त्व मी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाही आहे. यामध्ये पहिला अध्याय आलाय, त्याचं नाव आहे अर्जुन विषाद. दुसरा अध्याय सांख्ययोग, तिसरा अध्याय आहे कर्मयोग, चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग, 5वा अध्याय कर्म संन्यास योग, 6वा अध्याय आत्मसंयम, 7वा ज्ञान विज्ञान योग, 8वा अक्षर ब्रह्मयोग, 9वा राजविद्या राजगुह्य योग, विभूती योग, 11वा विश्वरूप दर्शन, 12वा भक्ती योग, 13वा क्षत्रज्ञ विभाग, 14वा गुणत्रय विभाग. 14वा काय आहे तर गुणत्रय विभाग, 15वा पुरुषोत्तम योग, 16वा दैवासुर योग, दैवासुर संपद विभाग, 17वा श्रद्धात्रय विभाग आणि 18वा मोक्ष संन्यास. तर असे हे 18 अध्याय आणि त्याची नावं भगवद्गीतेमध्ये आलेली आहेत. यामध्ये धृतराष्ट्राकरवी आपल्याला माहिती आहे की पहिलाच म्हणजे धृतराष्ट्राचा एक श्लोक आपल्याला इथं दिसतो. संजयाचे 21 श्लोक आलेले आहेत. अर्जुनांकडनं 87 श्लोक सांगितले गेलेले आहेत. भगवान श्रीकृष्णांचे 571 श्लोक असे श्लोक भगवद्गीतेमध्ये आलेले आहेत. गीतेबद्दल महात्मा गांधी यांनी म्हटलं होतं की गीता अनासक्ती योग आहे. गीता काय आहे तर गीता अनासक्ती योग आहे. ती व्यवहारापासून पळ काढण्यासाठी अवतीर्ण झालेली नाही आहे, तर कर्तव्य करून अहमला कुरवाळत बसणाऱ्यांसाठी अनासक्त विद्येचं महत्त्व प्रतिपादनासाठी सांगितली गेली आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे.
असं महात्मा गांधी भगवद्गीतेच्या संबंधानं म्हणतात. गीता आपणास व्यवहार दक्षता शिकवते, व्यवहार कुशलता शिकवते. शिकविण्यासोबतच ब्रह्मलीनतेचं महत्वही त्यात आलं आहे. सनातन परंपरेनुसार 5158 वर्ष आज गीतेला झालेली आहेत. किती? 5158 वर्षाच्या पूर्वी ही या देशामध्ये जन्माला आलेला ग्रंथ म्हणजे भगवद्गीता आहे. भारतीयांना आजही तेवढ्याच ओजस्वीपणे प्रेरणा देणारा, ज्ञान देणारा, व्यवहार कुशलता देणारा आणि जीवशिव ऐक्याचं प्रतिपादन करणारा ग्रंथ म्हणजे भगवद्गीता आहे, हेही आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. या ग्रंथाची जयंती साजरी करण्याची ही एकमेव घटना असावी. शक्यतो ग्रंथांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जात नाहीयेत, परंतु एकमेव असा हा ग्रंथ आहे की ज्याची जयंती साजरी केली जाते. आणि नंतर वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरीची जयंती देखील साजरी केली जाते. परंतु मुळात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ देखील ज्या ग्रंथामुळे जन्माला आला तो ग्रंथ म्हणजे भगवद्गीताचा. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. भारतीयांच्या मनातील भक्तिभाव तर यामुळे दिसून येतोच, परंतु ज्ञानप्राप्तीसाठीची सजगता आपल्या माणसांच्या मनामध्ये, भारतीयांच्या मनामध्ये किती आहे की ज्ञान देणाऱ्या ग्रंथांच्या जयंत्या आपण साजऱ्या करतो. खरं याचा आदर्श जगानं घ्यावा, इतका महत्त्वाचा हा दिवस मानला गेला पाहिजे. या ग्रंथाच्या संबंधानं विवेकानंदांच्या उदाहरण इथं देण्याचा मोह होतो. आपल्याला माहिती आहे विश्वयोगी स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये एका हॉलमध्ये प्रवचन देत आहेत. तिथे एका टेबलावर जगातले सगळे धर्मग्रंथ एकमेकांच्या वरती रचून ठेवलेले आहेत. विवेकानंदांचं प्रवचन सुरू आहे. संयोजकांनी आपली गीता त्या ग्रंथांच्या जी काही रचून ठेवलेले ग्रंथ होते त्या ग्रंथांच्या सगळ्याच खाली भगवद्गीता ठेवलेली आहे. हे एकदम विवेकानंदांच्या लक्षात येतं आणि हे बघितल्याबरोबर एकदम विवेकानंद आपला ग्रंथ भगवद्गीता ही सगळ्या ग्रंथांच्या जगातल्या ग्रंथांच्या खाली ठेवलेला बघून ते म्हणतात की जगातील सर्व धर्मग्रंथांचा पाया जर काय असेल तर ते भगवद्गीता ग्रंथ आहे आणि म्हणून तिला पायाचं स्थान म्हणजे सगळ्यात खालचं स्थान दिलं गेलेलं आहे. आणि हे स्थानच दर्शवितं की आमचा भगवद्गीता हा ग्रंथ जगातल्या सर्व ग्रंथांचा पाया आहे आणि म्हणून तो सर्व ग्रंथांच्या खाली आहे. हे वाक्य ऐकताच तिथे असलेले जे काही अध्यक्ष असतात ते पुन्हा तो खालचा सगळ्यात खालचा भगवद्गीता ग्रंथ काढतात आणि एकूण ग्रंथांच्या सगळ्यात वर हा ग्रंथ ठेवला जातो. तेव्हा स्वामीजी आता आपला भगवद्गीता ग्रंथ हा वर ठेवलेला आहे हे त्यांच्या लक्षात येतं आणि लगेच विवेकानंद म्हणतात की आमचा हा ग्रंथ नुसता पायाच नसून जगातल्या सगळ्या ग्रंथांचा कळस आहे. हे अध्यक्ष महोदयांच्या लक्षात आलं असावं म्हणून त्यांनी आमचा भगवद्गीता हा ग्रंथ सगळ्यात वर ठेवलेला आहे. आणि अशा पद्धतीनं जगातल्या सर्व धर्म व धर्मग्रंथांचा पाया व गळस असलेला ग्रंथ जर कोणता असेल तर तो गीता ग्रंथ आहे, जो की जगन्मान्य अशा प्रकारचा ग्रंथ मानला गेलेला आहे. अलीकडे मला माहित नाही कोर्टामध्ये न्यायालयामध्ये कोणत्या ग्रंथाची शपथ घेतली जाते, परंतु पूर्वीपासून आपण पाहतोय की भगवद्गीतेला एवढं पवित्र आणि इतकं महत्वाचं स्थान दिलं गेलं आहे की त्या ग्रंथाची शपथ घेऊनच कोर्टामध्ये या ठिकाणी गुन्हेगारांकडनं कबुली जबाब घेतला जातो हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. गीता जीवन संग्राम आहे. गीतेची निर्मिती कोणाचं खंडन मंडन करण्यासाठी किंवा कोणाला खुश करण्यासाठी झालेली नसून माणसाला परमेश्वर करण्यासाठी झालेली आहे. गीतेची निर्मिती कशासाठी झालेली आहे? कुणाचं खंडन मंडन करावं, कुणाला दोष द्यावा यासाठी गीतेची निर्मिती झालेली नाही आहे, तर माणसाला माणूस बनवण्यासाठी गीतेची निर्मिती झालेली ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. गीतेने अखिल मानवजातीला धर्म शिकविण्याचं काम या ग्रंथानं केलेलं आहे. ही गोष्ट देखील आपण प्रामुख्यानं लक्षात घेतली पाहिजे. भारतीय तत्वज्ञानामध्ये, भारतीय जनजीवनामध्ये भगवद्गीतेचा अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. तसंच वारकरी संप्रदायामध्ये भगवद्गीतेला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे. वारकरी संप्रदायाचा पाया ज्या
संत ज्ञानेश्वर माऊलींनी घातला। त्या ज्ञानेश्वर माऊलींचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी, आणि हा ज्ञानेश्वरी ग्रंथच मुळात भगवत गीतेवरतीच टीका ग्रंथ म्हणून लिहिला गेलेला ग्रंथ आहे। आणि आजही आपण पाहतो की वारकऱ्याच्या जीवनक्रमामध्ये भगवद्गीतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। संतांनी तर स्पष्ट सांगितलं की गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे। प्रत्येक वारकऱ्यानं गीतेचं वाचन केलं पाहिजे, गीता ग्रंथाचं श्रवण केलं पाहिजे। भागवत ग्रंथ भागवत धर्मपुराण जे सांगितलं गेलेलं आहे, भगवत गीता वेगळी आणि भागवत पुराण वेगळं, हे देखील आपण इथं समजून घेणं गरजेचं आहे। भागवत पुराणामध्ये विविध भक्तांच्या कथा आलेल्या आहेत, तर भगवद्गीता हा तत्वज्ञानावरती एक वेगळ्या ढंगाचा ग्रंथ आहे। ही गोष्ट आपण प्रामुख्यानं लक्षात घेतली पाहिजे आणि प्रत्येक वारकऱ्यानं गीता या ग्रंथाचं तत्वज्ञान समजून घेतलं पाहिजे, त्याचं पठण केलं पाहिजे आणि भागवत ग्रंथाला देखील महत्त्वाचं स्थान दिलं गेलं पाहिजे असं सांगितलं गेलेलं आहे। आणि म्हणून आपण पाहतो की गीतेला खऱ्या अर्थानं अत्यंत महत्त्वाचं स्थान आपल्या देशामध्ये दिलं जातं। आज भगवद्गीता हा ग्रंथ, ज्या ग्रंथावरती कितीतरी भाष्यग्रंथ, ज्याचा उल्लेख मी यापूर्वी केला, अनेक भाषांच्या मध्ये हे ग्रंथ अनेक भाषांच्या मध्ये भगवद्गीतेवरती भाष्य लिहिलं गेलेलं आहे। अनेक विद्वानांना भगवद्गीतेनं मोहित केलेलं देखील आपल्याला पाहायला मिळतं। खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की महात्मा गांधी असं म्हणायचे की मला काम करण्यासाठीची प्रेरणा भगवद्गीतेतनं मिळत गेलेली आहे। तर असा हा भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ग्रंथ, जो केवळ आता भारतापुरताच मर्यादित राहिलेला नाही आहे, तर या ग्रंथाचा प्रचार आणि प्रसार जगामध्ये सर्वत्र होताना आपण पाहतो आहोत आणि सगळीकडं या ग्रंथाबद्दलची माहिती होताना आपल्याला दिसते आहे। ग्रंथ खऱ्या अर्थानं यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारता अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जेव्हा जेव्हा या धरित्रीवरती अधर्म वाढतो, धर्माचा नाश व्हायला लागतो, इथे दुर्जन मोठ्या प्रमाणावरती वाढतात आणि सज्जनांना त्रास व्हायला लागतो, तेव्हा तेव्हा मी अवतरित होतो, असं भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलंय। त्याच पद्धतीनं हा ग्रंथ जो आहे, हा ग्रंथ देखील आपल्या मनामध्ये बसलेल्या ज्या दुष्ट प्रवृत्ती असतील, हे दुर्जन असतील, तर त्यांचा नायनाट करण्यासाठी आणि आपल्या मनामध्ये सज्जनत्व निर्माण करण्यासाठी आपलं मन हे कुरुक्षेत्र आहे आणि या कुरुक्षेत्रामध्ये विकार नावाचे जे कौरव बसलेले आहेत, तर त्या विकार नावाच्या कौरवांचा नायनाट व्हावा आणि या ठिकाणी विचार नावाचे पांडव जगले पाहिजेत, यासाठी विवेक नावाचा कृष्ण या ठिकाणी उपदेश करतो आहे। आपल्या मनाला, जे मन अर्जुन अवस्थेमध्ये आहे म्हणजे द्विधा अवस्थेमध्ये आहे की मी हे करावं का ते करावं, अशी अवस्था जेव्हा आपल्या मनाची होते की हे करू की ते करू, तेव्हा ह्या मनाच्या अवस्थेलाच अर्जुन अवस्था म्हटलं जातं। तर अशा द्विधा अवस्थेतल्या मनस्थितीतनं पक्की अवस्था, विवेकाची अवस्था निर्माण करण्याचं काम जर कोण करत असेल तर हे भगवद्गीता नावाचा ग्रंथ करतो आणि म्हणून या ग्रंथाचं अनन्यसाधारण महत्त्व भारतीयांच्यामध्ये आहे आणि या ग्रंथाचं महत्त्व पुन्हा पुन्हा आपल्या लक्षात यावं म्हणूनच दरवर्षी मार्गशीर्ष एकादशीला मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे ही गीता जयंती आपण साजरी करत असतो। कधी करत असतो तर मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला ही जयंती आपण दरवर्षी साजरी करत असतो। यावर्षी देखील त्या दिवशी आपण ही जयंती साजरी करणार आहोत, करतो आहोत। तेव्हा त्या जयंतीच्या निमित्तानं भगवान श्रीकृष्णांनी गीतेच्या अमृत रूपी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं हे
बोधामृत आपल्यासाठी सांगून ठेवलेलं आहे, त्याचं प्राशन आपण करावं आणि आपल्या अंतःकरणामध्ये बसलेला जो दुरितांचे तिमिर जावो, हे तिमिर घालवावं. मनामध्ये बसलेलं जे विष आहे, मग ते द्वेषाचं असेल, मग ते स्वार्थाचं असेल, मग ते षडरिपूंचं असेल, ते काढून टाकावं. एवढा संकल्प आजच्या दिवशी माझ्या असं आपण सगळ्यांनी करावा, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च एकदा गीता जयंतीच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन याच ठिकाणी व्हिडिओला पूर्णविराम देतो. जय कृष्ण, राधे कृष्ण.